नमस्कार. चला तर मग आज एका खूप जुन्या पण आजही तितक्याच महत्वाच्या कथेमध्ये डोकावून पाहूया. ही एक अशी कथा आहे जी ज्ञान आणि शहाणपण यांच्यातील एका नाजूक पण अत्यंत महत्वाच्या फरकावर प्रकाश टाकते. तर या कथेच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न हाच आहे. ज्ञान म्हणजे माहिती असणं, पण शहाणपण म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ही कथाच देणार आहे. चला तर सुरुवात करूया. आपली गोष्ट सुरू होते एका घनदाट जंगलात, जिथे एक दयाळू महात्मा एका अशा प्रसंगाचे साक्षीदार बनतात जो त्यांच्या हृदयाला अगदी स्पर्शून जातो. जरा कल्पना करा, एका शांत जंगलातून फिरताना त्यांना असं काहीतरी दिसतं जे पाहून त्यांचं मन अक्षरशः करुणेने पिळवटून निघतं आणि त्यांना प्रचंड आश्चर्यही वाटतं. शिकाऱ्याची हुशारी तर बघा, किती साधा पण किती प्रभावी सापळा आहे हा. तो पोपटांच्याच दोन गोष्टींचा नेमका फायदा घेतो. एक म्हणजे त्यांची खाण्याची लालसा आणि दुसरी म्हणजे त्यांची भीती. पोपट अन्नाच्या लोभाने त्या दोरीवर बसतात आणि स्वतःच्याच वजनाने गर्रकन फिरून उलटे लटकतात आणि मग भीतीने इतके घाबरतात की अरे, आपल्याकडे पंख आहेत आणि आपण उडू शकतो हेच विसरून जातात. हे करुण दृश्य पाहून महात्मा ठरवतात की यावर काहीतरी कायमचा उपाय शोधलाच पाहिजे. ते फक्त त्या पोपटांना तात्पुरतं सोडवत नाहीत, तर त्यांना एक अनमोल भेट देण्याचा निर्णय घेतात. हे सगळं पाहून महात्म्याचं हृदय करुणेने भरून येतं. ते त्या शिकाऱ्याकडे जातात आणि त्या दिवशी पकडलेले सगळेच्या सगळे पोपट विकत घेतात. त्यांची तात्पुरती का होईना, पण त्या जाळ्यातून सुटका करतात. पण महात्म्याला हे चांगलंच माहीत होतं की आज त्यांना सोडवून काही उपयोग नाही. तो शिकारी उद्या परत येणार आणि परत तेच करणार. म्हणून ते त्या सगळ्या पोपटांना आपल्या आश्रमात घेऊन जातात. त्यांना असं काहीतरी शिकवायचं होतं ज्यामुळे या बिचाऱ्या जीवांची या त्रासातून कायमची सुटका होईल. आता महात्मा त्यांना नेमकं काय शिकवतात ते त्यांना शब्दांच्या रूपात स्वातंत्र्याची एक किल्लीच देतात जणू. धडा अगदी सोपा आणि सरळ होता. महात्मा पोपटांना पुन्हा पुन्हा हेच शिकवतात. पहिलं, धोका ओळखा, शिकारी येणारच. दुसरं, लालसेवर नियंत्रण ठेवा, त्या दाण्यांच्या मोहात पडू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं, समजा जरी अडकलात तरी घाबरून जाऊ नका, कारण तुमच्याकडे उडण्याची शक्ती आहे, पंख आहेत. हे ज्ञान त्यांना कायमचं वाचवेल, अशी महात्म्याची दृढ श्रद्धा होती. जेव्हा सर्व पोपट हा धडा अगदी तोंडपाठ करतात तेव्हा महात्म्याला वाटतं की आपलं काम झालं. पण कथेचा खरा आणि थोडासा दुःखद भाग तर आता सुरू होतो. काही दिवसांतच आश्रमातला प्रत्येक पोपट तो धडा अगदी स्पष्टपणे न अडखळता बोलू लागतो. महात्म्याची खात्री पटते की आता हे पोपट कधीच कोणत्याही जाळ्यात अडकणार नाहीत. ते मोठ्या आत्मविश्वासाने त्या सर्वांना पुन्हा त्या जंगलात मुक्त करतात. काही दिवसांनी महात्मा पुन्हा त्याच जंगलातून जात असतात, या आशेने की सगळे पोपट आता मुक्तपणे आकाशात विहार करत असतील. पण तिथे त्यांना काय दिसतं? ते दृश्य खरंच अविश्वसनीय होतं. तेच सगळे पोपट पुन्हा त्याच जाळ्यात तसेच उलटे लटकलेले. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट काय होती माहितीये? ते त्या लटकदलेल्या अवस्थेतही मोठ्याने तोच धडा ओरडून सांगत होते, शिकारी येईल, जाळे टाकेल, घाबरू नका, उडून जा. आणि इथेच कथेचा खरा अर्थ दडलेला आहे. त्यांच्याकडे ज्ञान होतं, शब्दपाठ होते, पण ते ज्ञान योग्य वेळी वापरायचं शहाणपण ते त्यांच्याकडे नव्हतं. ते फक्त पाठांतर करत होते, पण त्याचा अर्थ जगणं, त्याचा प्रत्यक्ष उपयोग करणं हे ते पूर्णपणे विसरले होते. ही गोष्ट फक्त पोपटांची नाहीये, हा आपल्या सगळ्यांसाठी एक आरसा आहे. ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपणही नकळतपणे त्या पोपटांसारखंच तर वागत नाही ना. हे उदाहरण अगदी चपखल बसतं, नाही का? आपणही अनेकदा मोठमोठी तत्वज्ञानं सांगतो, सगळं मोहमाया आहे असं म्हणतो, पण प्रत्यक्षात आपण स्वतःच त्या मोहाच्या जाळ्यात अडकलेले असतो, अगदी त्या पोपटांसारखेच. त्यामुळे ज्ञान आणि शहाणपण यातला फरक अगदी स्पष्ट होतो. ज्ञान म्हणजे फक्त माहिती गोळा करणं, शब्दपाठ असणं. पण शहाणपण म्हणजे त्या माहितीचा, त्या ज्ञानाचा योग्य वेळी योग्य ठिकाणी उपयोग करण्याची क्षमता, ती समज. म्हणून या कथेचं सार इतकंच आहे की खरं स्वातंत्र्य पोपटपंचीने मिळत नाही. ते मिळतं ज्ञानाला कृतीत उतरवण्याने, त्याला आपल्या जगण्याचा, आपल्या आचरणाचा एक भाग बनवण्याने. तर जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा. आपल्या आयुष्यात असं कोणतं ज्ञान आहे जे आपण फक्त बोलतो पण खरंच गरजेच्या वेळी त्याचा वापर करत नाही? यावर नक्की विचार करा.